नमस्कार मुलांनो. आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीतील पाठ 7 आजारी पडण्याचा प्रयोग शिकणार आहोत. प्रथम आपण पाठाचा परिचय पाहूया. आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचे लेखक आहेत द. मिरासदार. यांचे पूर्ण नाव दत्ताराम मारुती मिरासदार. जन्म 14 एप्रिल 1927. मिरासदार हे प्रसिद्ध लेखक आणि कथाकथनकार होत. गप्पा गोष्टी, गप्पांगण, गाणारा मुलूक, गुदगुल्या, जावई बापूंच्या गोष्टी, ताजवा, भूताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, मिरासदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. नावीतील 3 प्रवासी हा अनुवाद तसेच अंगत पंगत, बँड बाजा हे विनोदी निबंधही प्रसिद्ध आहेत. या पाठात मुलाचे आजारपणाबाबतचे विचार व त्याचे दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केले आहे. घरातील नेहमी कुणीतरी काही ना काही कारणांमुळे आजारी पडायचे. आपणही असे आजारी पडून आजारी माणसांचे पदार्थ खावे असे या मुलाला वाटायचे. म्हणून हा मुलगा डॉक्टरकडे जातो. दवाखान्यातल्या आजारी माणसांचा त्याला खूप हेवा वाटतो. तुला औषधाची गरज नाही हे डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची शेवटी निराशा होते. त्याचे आजारपणाबाबतचे असे विचार आणि दवाखान्यातील वागणे यांचे सुंदर वर्णन या पाठात लेखक द. मिरासदार यांनी केले आहे. बच्चों, इस पाठ के लड़के के घर में हमेशा कोई न कोई किसी कारण से बीमार होता था. हमें भी बीमार होके ऐसे बीमार लोगों के पदार्थ खाने को मिले ऐसे इस लड़के को हमेशा लगता था. इसलिए वह डॉक्टर के पास भी जाता है. लेकिन तुम्हें दवा की कोई ज़रूरत नहीं है. यह डॉक्टर की बात सुनकर वो निराश हो जाता है. इस प्रकार लड़के के बीमार होने के विचार और दवाखाने में उसके बर्ताव का सुंदर विनोदी वर्णन प्रस्तुत पाठ में लेखक ने किया है. चला तर आता आपण पाठ वाचूया. आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. छे छे, एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते. टायफॉइड, क्षय, न्यूमोनिया असली मोठमोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते. निदान पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही. आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये. एखादे साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय? मुलांनो, या मुलाला वाटते की मी कधीही दुखणे करी म्हणजे आजारी नव्हतो आणि ही गोष्ट त्याला समजल्यावर त्याला स्वतःचीच मोठी लाज वाटली. निदान एखाद दुसऱ्या वेळ तरी आपण आजारी पडायला हवं होतं असं त्याला वाटलं. आपल्याला टायफॉइड, क्षय, निमोनिया असले मोठे आजार तर होतच नाहीत, पण साधं थंडी, ताप, खोकला, पडसे म्हणजे सर्दी हेही आपल्या वाटणीला येत नाही. यातलंही आपल्याला काही होत नाही आहे. पोटदुखी, डोकेदुखी हे सुद्धा आजार आपल्याला कधी झाले नाहीत. आपल्या स्वतःच्या मालकीची आत्तापर्यंत एकही औषधाची बाटली नाही. तसेच एखादे साधे इंजेक्शनही आपल्या वाटणीला येऊ नये या बाबतीची, या गोष्टीची या मुलाला खंत वाटते. त्याला या गोष्टीची अतिशय लाज वाटते की मी आत्तापर्यंत एकदाही कधी आजारी पडलो नहीं. बच्चों, इस पाठ में जो लड़का है उस लड़के को अब तक मैं एक बार भी बीमार नहीं पड़ा. यह बात ध्यान में आती इस बात की उसे बड़ी शर्म आई. कम से कम एक आध बार तो मुझे बीमार पड़ना चाहिए था. टाइफॉइड, क्षय, निमोनिया ऐसी बड़ी बड़ी बीमारियां तो मेरे से दूर ही रही, लेकिन ठंडी, ताप यानी बुखार, खोखला यानी खांसी, पड़से यानी सर्दी, इसमें से भी कोई बीमारी मेरे हिस्से अब तक आई नहीं. निदान यानी कम से कम पोट दुखी यानी पेट दुखी, डोके दुखी यानी सर दुखी, इसमें तो कोई बीमारी मेरे हिस्से आनी चाहिए. लेकिन अब तक मेरे खुद की एक भी
दवा की बोतल मेरे पास नहीं है, एक आध सादा इंजेक्शन भी मेरे हिस्से अब तक नहीं आया, इस बात की उस लड़के को बेहद शर्मिंदगी महसूस हो रही है. आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे. आई नेहमी खोकायची. बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचेच. दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे. कधीकधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे. तीही गादी टाकून झोपायची. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. जे पदार्थ ही मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत आणि त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे. मुलांनो, या मुलाच्या घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी पडायचं. आई कधी खोकायची तर बाबांना दर आठवड्यानी 8 दिवसांनी सर्दी व्हायची. दादा कॉलेजात गेला की त्याचं अंग दुखायचं, ताईचे हात दुखायचे आणि मग हे सगळेजण आजारी पडले की संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, पेढे, बेदाणे यासारखे छान छान पदार्थ खायचे. शिवाय त्यांना अशक्तपणा आला की आई छान शिराई करून द्यायची. पण हे सगळे पदार्थ या मुलाला मात्र खाता येत नव्हते, कारण तो कधी आजारी पडला नव्हता आणि हे पदार्थ फक्त आजारी माणसंच खात होती. आणि म्हणून जे पदार्थ हे औषध म्हणून खात होते ते पदार्थ या मुलाला खायची तीव्र इच्छा झाली होती. पण तो आजारी नसल्यामुळे या पदार्थांना त्यांना हात लावायची पण त्याला सख्त मनाई होती. बच्चों, इस पाठ में जो लड़का है उसके घर में हमेशा कोई ना कोई बीमार पड़ता है. उसकी माँ हरदम खांसती रहती है. पिताजी को हर 8 दिन के बाद सर्दी होती है. उसका भैया कॉलेज जाता है तो उसका बदन दर्द करता है. कभी कभी उसकी दीदी के हाथ दुखते थे तो कभी पैर दुखते थे, तो वो भी बिछाना डाल के सो जाती थी. सबकी दवाइयाँ भी बड़ी अच्छी अच्छी रहती थी. इन बीमार लोगों की दवा रहती थी संतरी, मौसम्बी, सफरचंद, खड़ी साखर, बेदाना, पेढ़ा. यह सारे पदार्थ ये बीमार लोग दवा समझ के खाते थे. और इसमें अगर 4 दिन लगातार बीमार पड़े तो माँ उसके लिए शीरा यानी मीठा हलवा भी बनाती थी. और यह सब प्रकार देख के मैं कभी बीमार ही नहीं पड़ता, इस बात का उस लड़के को बड़ा ही दुख होने लगा. जो पदार्थ यह लोग दवा समझ के खाते थे, यह पदार्थ को हाथ लगाने की या छूने की भी इस लड़के को मनाही थी, यानी हाथ लगाना भी मना था. बच्चों, घर में जब कोई बीमार पड़ता है तो उसकी बड़ी देखभाल हो जाती है. वो पढ़ाई नहीं करता है, बस लेट के उसको उसकी सारी सेवाओं में घर के लोग लग जाते हैं. माँ उसके मन पसंदीदा पदार्थ बना के देती है. इस प्रकार यह सब कुछ देख के उस लड़के को यही खेद हो रहा है कि मैं बीमार क्यों नहीं पड़ रहा हूँ. मुझे ये सब मज़ा कब मिलेगा जब मैं बीमार पड़ूंगा. और इसलिए इस पाठ के लड़के को बीमार होने की बहुत तीव्र इच्छा हो रही है. ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले. या विचाराने मला काही सुचेना. घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते. ते काही नाही, आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे शेवटी मी ठरवून टाकले. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो.
चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. बच्चों, ये जो मीठी मीठी दवाइयाँ रहती थी, ये दवाइयाँ मुझे भी बराबरी से लेना चाहिए और उनके दुख में शामिल होना चाहिए, ऐसे इस लड़के को बेहद लगने लगा. त्याला आणखी काही सुचतच नव्हतं. त्याला घरातल्या माणसांचा राग यायला लागला. त्याला वाटत होतं की ही माणसं इतका वेळा आजारी पडतात की मला माझ्या वाटणीला कोणतंच आजारपण येत नाही. मग तो एकदा मुलगा ठरवतो की नाही, आता खूप झालं, मी आता डॉक्टरकडे जाणार आणि माझ्यासाठी औषध आणणारच. आणि मग त्याने नेहमीप्रमाणे 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे तडक निघून गेला. चड्डीच्या म्हणजे हाफ पॅन्टच्या खिशामध्ये त्याने स्वतःची बाटली वेगळी ठेवली होती आणि इतर बाटल्या वेगळ्या ठेवल्या होत्या. बच्चों, मुझे बीमार पड़ना चाहिए, इस विचार से उस लड़के को और कुछ सूझ ही नहीं रहा था. घर के लोगों का उसे बड़ा गुस्सा आ रहा था. उसे ऐसे लगता था कि घर के लोग बड़े स्वार्थी हैं. वो खुद ही इतनी बार बीमार पड़ रहे हैं कि मेरे हिस्से में कोई बीमारी आने ही नहीं दे रहे. ऐसे कैसे चलेगा? मुझे एक बार बीमार होके डॉक्टर से दवा लानी ही है. ऐसे तय उस लड़के ने कर दिया और रोज़ की तरह उसने 3-4 बॉटल दवा के लिए ले ली और डॉक्टर के पास सीधा चला गया. अपनी चड्डी की यानी हाफ पैंट की जेब में उसने अपने दवा के लिए अलग से खुद की बाटली संभाल के रखी थी और बाकी 2-3 बाटलियाँ अलग जेब में रखी थी. दवाखान्यात खूप गर्दी होती. खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते. काय छान दिसतात एक एक लोक. हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो. काही लोक कणत होते. कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते. आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला. मुलगा दवाखान्यात गेल्यावर दवाखान्यात खूप लोकांची गर्दी होती आणि त्या मुलाला खूप माणसं असली की खूप बरं वाटायचं, कारण त्यामुळे त्याचा वेळ निघून जायचा. बसलेल्या एक एक माणसांच्या चेहऱ्याकडे तो बघत बसायचा. तो एका खुर्चीवर बसला आणि लोकांकडे टकामका बघू लागला, म्हणजे लोकांचं निरीक्षण करू लागला. काही लोक कणत होते, म्हणजेच रडत होते. कोणी इंजेक्शन घेऊन बसले होते, तर कोणी आपल्या दंडावर म्हणजे हातावरती जो इंजेक्शनचा डाग असतो, पिवळा डाग, त्या पिवळ्या डागाकडे अगदी फुशारकीने म्हणजे कौतुकाने पाहत होते. आणि त्या लोकांकडे पाहून त्या मुलाला त्या लोकांचा फार हेवा वाटत होता, म्हणजेच तो मुलगा त्यांच्याशी जळत होता. त्या मुलाला त्या लोकांचा मत्सर वाटत होता. लड़का जैसे ही दवाखाने पहुंचा, उसने देखा कि दवाखाने में बहुत भीड़ थी. बहुत से लोग अगर दवाखाने में होते तो उस लड़के को अच्छा लगता था, क्योंकि उससे काफ़ी समय दवाखाने में अच्छे से बैठ के बीतता था और बैठे हुए एक एक लोगों के चेहरे के पास देखने को मिलता था. क्या मज़ेदार दिखते थे एक एक लोग. वो लड़का धीरे से एक कुर्सी पे बैठ गया और लोगों के पास एक टक यानी बड़ी ध्यान से देखने लगा. उसमें से कुछ लोग अपनी बीमारी की वजह से धीरे धीरे अंदर ही अंदर रो रहे थे, तो कोई इंजेक्शन लेके बैठा था. अपने हाथ पे जो इंजेक्शन से मारने के बाद पीला दाग होता है, उस दाग के पास देख रहे थे. इन लोगों के पास देखकर उस लड़के को बड़ी जलन हो रही थी. ये जलन इसलिए थी कि दवाखाने में बैठे हुए कुछ लोग बीमारी से रो रहे थे, कुछ बड़ी शान में इंजेक्शन लेके आके बैठ गए थे, लेकिन इसमें से कोई भी बात उस लड़के के हिस्से में नहीं आ रही थी.
और इसीलिए वो लड़का दवाखाने में बैठे हुए लोगों से जल रहा था। बच्चों, ऐसे तो हम लोग सोचते हैं कि हम हमेशा स्वस्थ रहे, तंदुरुस्त रहे, लेकिन इस पाठ में लेखक ने जो लड़का बताया है, उस लड़के की ख्वाहिश अजीब ही है। उस लड़के को बीमार होना है क्योंकि उसके घर के लोग बीमारी में जो अच्छे अच्छे पदार्थ खाते हैं, वो पदार्थ उसको बिना बीमार पड़े मिल नहीं सकते, और वो खाने के लिए उसे बीमार होने की बड़ी तीव्र इच्छा हो रही है। इस प्रकार इस पाठ में लेखक ने बड़ा ही मज़ेदार वर्णन किया है। अब आगे हम देखेंगे कि यह लड़का अंदर डॉक्टर के कमरे में जाके क्या क्या मज़ा आता है।